तू का म्हणे गर्भवासी. हे संत महात्म्यांचं वाक्य आहे. नोहे नोहे महाराज सांगतात घे न मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाडू लोटांगण महाद्वारी. हे बाकीच्या जीवामध्ये येत नाही. कधी शिडीनं माळ घातलेली बघितली बैलांनी एकादश हे कोणी करायचंय करतेत का माणसं. महाराज म्हणजे नुसती एकादशी केली तरी सुद्धा अनेक जन्माचं पाप हे नष्ट होत एक एकादशीनं. असो या पद्धतीनं माणसं या जे व्रतवैकल्य तेही केलं पाहिजे. म्हणून हेच पुण्यवरी जमा होत. बाकी काही संसारातलं जमा होत नाही. सगळं मायनसच होत चाललेलं आहे. म्हणून हे संत महात्मे जीवाला जागृत करतात. अरे बाबा वाईट गोष्टी संसारामध्ये गुरफटू नको. म्हणून काय करावे तातडी परमार्थी. परमार्थाच्या तातडीला लाग. भगवंताची प्राप्ती कशी होईल हे बघ. आणि हे बघितल्यानंतर महाराज पुन्हा बाकीच्या गोष्टीत अडकत नाही. मग त्याला कळून जातंय की काही दगा देणारा म्हणजे या मृत्यू लोकाचा व्यवहार आहे. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे लोकिका व्यवहार तुका म्हणे